आणि एक गृहस्थ मला म्हणाले, आणि कुळथोरवी बद्दल बोला माताजी. म्हटलं बोलते. कुळथोरवी तुमच्याकडे फार मोठं असतं. कुळ कशावर येतं? तुमची कुळस्वामिनी कोण? त्याच्यावर म्हणजे देवीचं आलं की नाही परत. तुमचं कुळ कोण? अहो आम्ही कोणत्या जातीचे असले तरी आमची कुळस्वामिनी एक असू शकते. समजा एखाद्याची जगदंबा तर ती मग एका सोनाराची असू शकते, एका ब्राह्मणाची असू शकते, मराठ्याची असू शकते, कुणाची असू शकते. म्हणजे त्यांची जात जगदंबेची झाली की नाही, म्हणजे कुळ त्यांचं जगदंबेचं झालं. आपल्याकडे बघा कुळ हे देवीपासून आहे, देवाबरोबर नाही आहे. म्हणजे आईवरून कुळ ओळखलं जातं आणि ती गोष्ट खरी सुद्धा. म्हणून या देवी सर्वभूतेषु जाती रूपेण संस्थिता म्हटलेलं आहे. हे तुमचं कुळ आहे, ही कुळाची थोरवी आहे. आता मी विचारलं की शिवाजींचं कुळ कोणचं, कोणाला सांगता आलं नाही. कुणी म्हणे जगदंबा, कुणी म्हणे भवानी. भवानी ही त्यांच्या आईची होती, त्यांचं कात्यायनी त्यांचं कुळ होतं. कात्यायनी देवीचं कुळ होतं त्यांचं. आता त्यांच्या तरी कुळात तो कुळाचार आहे की नाही माहीत. हा कुळाचार आहे, हे कुळ आहे, ही कुळाची थोरवी आहे. उगीच काहीतरी आपल्या मनाने करून घ्यायचं आम्ही इतके कुळी, आम्ही तितके कुळी, आणि काही दिसत नाही तसा प्रकार. दारू प्यायला मात्र सगळे एकत्र जातील. दारू प्यायचं असला तर सगळे एकत्र बसून पितील, एकाच ठिकाणी एकाच ह्याच्यात. दारू पिताना मग काय, मग त्याच्यात आता आम्ही दारूच पितोय, मग काय झालं. पाणी प्यायच्या वेळा मात्र आम्ही सोवळं नेसून पिणार. सिगरेट प्यायची असली चालेल, तुमच्या तोंडची अर्धी राहिली असली तरी चालेल, पण जेवायच्या वेळेला मात्र आम्हाला अगदी उष्ट्यांचा फार विचार. म्हणजे घाणेरडं काम करायचं असलं, चोऱ्या करायच्या असल्या तर कोणी विचारतं का तुझी जात कोणची रे बाबा. जेव्हा चोऱ्या करताना ते एक एक संघ स्थापन करतात तेव्हा त्याच्यात सर्व तऱ्हेचे लोक एकत्र चोरी करतात. तसंच राजकारण आहे. राजकारणात सुद्धा कोणी असं विचारत नाही की बाबा तुझी जात कोणची. सगळे भामटे एकत्र झाले म्हणजे राजकारण सुरू होतं. तुम्ही किती भामटे आहेत ते आधी शोधून काढलं पाहिजे. चांगलेच भामटे आहात पोचलेले, मग या आमच्या ह्याच्यात, मग काय अगदी बरोबर जमतंय आपलं. ही अशी परिस्थिती आज आपली आलेली आहे की आपल्याला काहीही स्वतःबद्दल आत्मसन्मान राहिलेला नाही. कारण आत्म्याचं दर्शन झालं ना आत्मसन्मान येणार. फालतू म्हणजे ज्याला म्हणायचं बेकार अशा ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं एवढं महत्त्व झालेलं आहे, आणि ज्या खऱ्या वस्तू आहेत तिकडे लक्ष नाही. हे तामसिक लक्षण, आणि हे तामसिक लक्षण आपल्याला शोधावं म्हणून तुम्ही पूर्ण प्रयत्न केला. तामसिक माणसाला स्वतःची काही कदर नसते, त्याला काही स्वतःबद्दल वाटत नाही. मी काय आत्मसन्मानी आहे किंवा मला काहीतरी आत्मसन्मान असला पाहिजे असं वाटतं. आणि तो खुसपट काढत असतो. ह्याचं खुसपट काढ, त्याचं खुसपट काढ, काहीतरी स्लायनेस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तसं असतं. इकडून तिकडे काहीतरी खुसपट काढत बसतो, स्लाय असतो. तसाच राजसिक मनुष्य हा आतताई पण उघडपणे छाती ठोकपणे येऊन 2-4 तुमच्या थोबाडा देईल. तुम्ही त्याला 2-4 दिले तर तुम्हाला 2-4 परत देईल, पण ते उघडपणे. त्याचं सगळं उघड असतं. म्हणजे इतकं की पाप करायचं तरी ते उघडं. त्याच्यात काय वाईट, ते करायला त्याच्यात काय वाईट, मग त्याच्यात काय वाईट असं म्हणायचं.